25 कोटी शासनाने हॉस्पिटल करता दिले. कोणी आणले? क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 24चा वाढदिवस वर्षापूर्वी इकडे मला तोंड कोणीच उघडायला लावू नका. मला तोंड कोणीच उघडायला लावू नका. दोस्तों नमस्कार. दोस्तों वसई विरार अंतर्गत प्रस्तावित आचोले मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जो कि 250 बेड का प्रस्तावित हॉस्पिटल है, राजनीति का शिकार लगातार हो रहा है, श्रेयवाद का शिकार लगातार हो रहा है. यह मामला आज एक बार फिर गूंजा और इस मामले पर आज बहुजन विकास आघाड़ी के सर्वे सर्वा और पूर्व विधायक वसई के हितेंद्र ठाकुर ने इस मामले पर नालासोपारा के वर्तमान विधायक राजन नाइक और मनपा में विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल को आड़े हाथों लेते हुए विपक्षियों पर करारा प्रहार किया. आपको बता दें कि आज वसई विरार महानगर पालिका अंतर्गत स्वतंत्रता दिवस की 80वीं वर्षगांठ का कार्यक्रम हुआ. उसके बाद हर साल की तरफ जन संवाद कार्यक्रम रखा गया था महानगर पालिका के सभागृह में. उस जन संवाद कार्यक्रम में डायस पर बैठे हुए, मंच पर बैठे हुए सभी नेताओं में पक्षी महानगर पालिका में पक्ष के नेता, महापौर, उप महापौर, उनके पास में नालासोपारा विधायक राजन नाइक, उनके साथ नालासोपारा पूर्व विधायक क्षितिज ठाकुर, वसई पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर एक तरफ, वो दूसरी तरफ महानगर पालिका आयुक्त, विरोधी पक्ष नेता मनोज पाटिल, महानगर पालिका के दोनों अतिरिक्त आयुक्त, ये सब लोग मंच पर बैठे थे और मंच से जनसंवाद का कार्यक्रम शुरू था. तब शुरुआत में मनोज पाटिल विपक्षी नेता और राजन नाइक ने उन्होंने महानगर पालिका अंतर्गत कई काम लटके पड़े हैं ये आरोप लगाया और अपनी सरकार के द्वारा कुछ काम किए गए उसका उन्होंने श्रेय लेने का जब प्रयास किया, तब वसई के पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर ने अपने हाथ में माइक लेकर इन पर प्रश्न चिन्ह खड़ा किया और उन्होंने आचोले मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का जिक्र करते हुए कहा कि यह 250 बेड का जो हॉस्पिटल बनना है, इसका जो 250 करोड़ रुपए रिलीज हुआ, उसका 25 करोड़ का जो किस्त है वो कौन लाया, किसके समय आया. तो उन्होंने उसका जिक्र करते हुए कहा कि पूर्व मुख्यमंत्री, वर्तमान के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने 10 जुलाई 2024 को क्षितिज ठाकुर के बर्थडे के उपलक्ष्य में उन्हें वो गिफ्ट के तौर पर दिया था. तो ये जिक्र करते हुए उन्होंने बाद में खरी खोटी सुनाई और पानी के मुद्दे पर भी उन्होंने काफी कुछ कहा. हितेंद्र ठाकुर ने क्या कुछ कहा और क्या कुछ कार्यवाही हुई, आप पूरा वीडियो में देखेंगे. आपको बता दें कि अभी हाल ही में मैंने एक कटाक्ष वीडियो इसी पे बनाया था कि वसई विरार में 250 करोड़ का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बनना है और मैंने कटाक्ष किया था. उस जगह पे मैं गया था जहां आज कचरे का ढेर पड़ा है. हालांकि मैंने अपने कटाक्ष वीडियो में बताया कि ये बनकर तैयार हो गया और उसको लेकर काफी लोगों ने मेरे उस कटाक्ष की सराहना की, मुझे कमेंट किए, मुझे पर्सनली फोन किए, लेकिन वो एक मेरे मन में आया और मैंने कटाक्ष किया. हकीकत यह है कि उस जगह पर एक इंच का भी काम नहीं हुआ है और श्रेयवाद पहले दिन से उस जगह पे शुरू है. 2020 में तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उन्होंने 2021 में पहले वहां भूमि पूजन किया था. उसके बाद 2024 में फिर उसका भूमि पूजन हुआ जिसका जिक्र हितेंद्र ठाकुर ने किया. वो सभी जानते हैं 2024 में 10 जुलाई 2024 को क्षितिज ठाकुर के बर्थडे के दिन उसका भूमि पूजन हुआ. उसी दिन भारतीय जनता पार्टी के लोगों ने वहां पर जाकर हंगामा किया कि सरकार हमारी और ये इसका श्रेय हमें मिलना चाहिए. और उसके बाद फिर सरकार का तख्ता पलट हुआ, सरकार चेंज हुई और अब वर्तमान मुख्यमंत्री के समय में इस प्रोजेक्ट में थोड़ी बहुत गति आई है. हालांकि इस दौरान बीच के समय में इस पूरे मामले जगह जमीन जो है वो अधिकृत नहीं हो पाई थी, काफी कुछ उसमें पेचीदगियां थी. अब जमीन भी अधिकृत हो चुकी है और उसका पूरा जो कुछ टेक्निकल विषय है वो कई लोग जानते हैं. अब इस मामले पर आज जब इसकी चर्चा निकली तो हितेंद्र ठाकुर ने यही इस मामले को दोहराते हुए कहा कि जो 25 करोड़ रुपए आए थे वो कौन लाया, किसके समय में आए. उन्होंने सवाल उठाया और उन्होंने ये कहा कि इस मामले पर क्षितिज ठाकुर को छोड़कर मंच पर बैठा कोई भी शख्स जवाब दे सकता है तो दे. तो यानी कहीं ना कहीं उन्होंने अपने विरोधियों के ऊपर ये बड़ा प्रहार था उनका और कई मानों में उन्होंने अपने विरोधियों को चारों खाने चित्त कर दिया. सुनिए वीडियो में आगे क्या कुछ हुआ मुख्यालय में. वीडियो लंबा है, अंत तक जरूर देखना. फिलहाल इस वीडियो में इतना ही. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आचोळे हॉस्पिटलची जागा राज्य सरकारने
कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन 22 कोटीची जागा, त्यामध्ये माझ्या नावाचे उल्लेख आहे की माननीय आमदार राजा नाईक यांच्या विनंतीवरून ही 22 कोटीची जागा वसई विरार महापालिकेला विनामूल्य देण्यात, तसा जीआरई आहे तो. असं म्हणजे हॉस्पिटलच्या जागेची स्थिती त्या अगोदर ती जागा कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाकडून पीडब्ल्यूडी राज्य सरकारकडून महापालिकेला अशा प्रकारे ती वर्ग झाली. त्यामुळे EHVचं आणि हे झालं. महापालिका जो इलेक्ट्रिसिटी कोर्टाच्या नावावर होती. कोर्टाला तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस सगळं दिलं. हायकोर्टाचे जज इकडे मला प्रश्न विचारला गेला किंवा प्रश्न उपस्थित केला तर त्याची उत्तरं माझ्याकडे तयार आहेत, तुम्ही पण तयार राहा. तर ते तहसीलदार कचेरी, प्रांत ऑफिस कोर्टाला वर्ग केल्यावर कोर्टाने त्याच्यावरचा अधिकार सोडला. हायकोर्टाच्या कोणत्या तरी महिला माननीय न्यायाधीश होत्या, त्या आलेल्या आणि त्यांनी त्यावेळी नोंदवायला सांगितलेलं. माहीत नसेल ते इन्फॉर्मेशन देतो. उगीचच ते हॉस्पिटल आपलं राज्य शासनाकडे गेलं, इकडे गेलं, तिकडे गेलं. लांब बोलू नका, लांब बोलू नका. EHV स्टेशन चिखलडोंगरीचं रस्त्यामध्ये गेलं, कामडचं लवकर. तुमच्या कारकिर्दीत काय चालू झालंय तेवढं सांगा ना. तुमच्या कारकिर्दीत काय पास झालाय तेवढं सांगा, बाकी काय सांगू नका. हे सगळं आमच्या कारकिर्दीत राजेश पाटील, क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर MMRDAची कामं 24ला पास करून घेतलेली. आज चुकून अंजू पाटील तुमच्याकडे आहे का पत्र? पत्र आहे. हा, त्या पत्रावरचे रिमार्क आणि हे सगळं त्यावेळी पास झालेले. उगीच कोणीही एक तर ही मीटिंग लोकांचं ऐकण्याकरता मध्येच खुमखुमी येते कोणाला तरी भाषण करायची आणि मग आम्हाला उत्तरं द्यायला लागतात. ज्याला खुमखुमी आहे ना त्याने घ्यावा माईक आणि नंतर उत्तरं द्यायला मी बसलेला आहे इकडे. आणि एक फक्त माहिती देतो. 25 कोटी शासनाने हॉस्पिटल करता दिले. कोणी आणले? क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 24चा वाढदिवस. त्या 25 कोटीची फुशारकी मारतात ना, ती क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्षितिज तुला वाढदिवसाचं गिफ्ट 250 कोटी दिलेले आणि 10% इमिजिएटली की उद्या तू जाऊन उद्घाटन कर, तुला गिफ्ट 250 कोटी दिलेले. त्याच्यातले 25 कोटी वर्ग अजून 3 वर्ष झालं. ते टेंडर निघालं ते पण चुकीच्या पद्धतीने निघालं, ते पण प्रशासकीय काळात निघालेलं आहे. जो कन्सल्टंट नेमलाय त्याची काय प्रोसेस फॉलो झालाय त्याच्यापासून माहिती घ्या. मला काही लोक भेटली. 1 मिनिट. त्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगची माहिती स्टेजवर बसलेल्या क्षितिज सोडून कोणी पण द्यावी का? ते काय हॉस्पिटलचं प्लॅनिंग केलंय पाहिजे ते हरेल. क्षितिज सोडून कोणीही माहिती द्यावी. फक्त 2 विषय सांगतो. एक, आपण एका बाजूला शाळेची मागणी करतोय शासनाकडे. जी शाळा हँडओव्हर झालेली आहे महापालिकेला ती प्रांताला कशाला दिली? तिथं फुकट महापालिकाला चांगली शाळा बिल्डिंग म्हणजे ती सोपारा आपलं लिंक रोड संपल्या सोपारा विरार लिंक रोड संपल्या राईट साईडला आहे. आणि जे शासनाकडून आपल्याला येणार आहेत 100-150 काहीतरी शाळा तुम्ही जे उल्लेख करतात आहे ती ऍज इट इज वेअर इज त्याच परिस्थितीमध्ये देणार आहेत का सुधारून देणार आहेत? कारण की जर ऍज इट इज वेअर इज देणार असतील 2000 कोटी कमीत कमी हे सगळ्या शाळा अप टू द मार्क आणण्यासाठी कमीत कमी 2000 कोटी लागतील ते अप टू द मार्क आणायला. त्याचा पैसा आपण कुठून आणणार आहेत?
म्हणजे जसं लोकनेते बोलले की लायबिलिटी आपण घ्यायची, की महापौर साहेब पण बोलले की लायबिलिटी घ्यायची, शासनाने ते सुधरवून द्यायचे. G+4 G+5 जी बिल्डिंग बांधायची शाळेची, जो FSI तिकडे बसत असेल ती बिल्डिंग बांधून द्या आणि 80% चालवायला खर्च द्या. आमचं स्वागतच आहे. आमदार साहेब तसं जर करून देत असतील ना, कारण की जी शाळेची परिस्थिती ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसरं जे तुम्ही बोलले की ठराव महापालिकेने घेतला पाहिजे, हे जे 13-14 रुपये झालेले आहेत ते महापालिकेने नाही वाढवले, कलेक्शन एजंट महापालिका आहे, तो भाव वाढवलाय MMRDA म्हणून महापालिकेने ठराव घेऊन शासनाकडे पाठवलाय की MMRDA खर्च कमी करा. सांगा, वाढवलेला महापालिकेने नाही, प्रशासकीय काळात वाढला तर का वाढला? कारण की जे MMRDA पाणी आपल्याला देते तेवढा दर कुठून आणणार? मग तो डिफरन्स जो आहे किंवा डेफिसिट जो आहे तो MMRDA कमी केलेला आपण फुकटमध्ये देऊ किंवा त्या दरामध्ये देऊ. विषय लोकांची दिशाभूल झाली नाही पाहिजे. तुम्ही बोलले ते योग्य आहे की कमी दराने दिला पाहिजे. हा पैसा जातो कुठे? आता MMRDA जातोय म्हणून ठराव महापालिकेने शासनाकडे पाठवलाय. अधिकार जर MMRDA दर करायचा कमी करायचा अधिकार महापालिकेला आहे का? असेल आपण आज ठराव घेऊ की पुढची जी पण जीबी लागेल तुमची 7 रुपये 1000 लिटर, बिस्लरी 1 लिटर 20 रुपये, 7 रुपये 1000 लिटर पाणी देत होतो आपण. MMRDA आपल्याला भाव लावला आणि आज पण मला माहित आहे जो काय प्रशासकीय काळात झाला तो पाण्याचा खर्च काढण्याकरता, पॉप्युलर होण्याकरता भाषणं करणं. मी फक्त सांगतो MMRDA 2024 ला केलेली पास केलेली कामं मुख्यमंत्र्यांच्या सहीनी, कमिशनर मुखर्जींच्या सहीनी, त्याचं काय झालं 3 वर्षात? जे काय सबस्टेशन केलेली त्याचं काय झालं? त्याचं पण उत्तर द्या ना जरा. तेवढा पाणी पुरवठा रोजचा होतो का? मग तो 1 दिवसा अडवत असेल अर्ध्या विभागात आणि 1 दिवस अर्ध्या विभागात. कळलं? पाणी 100% डिस्ट्रीब्युट केलं जाते, बरोबर आहे. दुसरं 4-4 दिवस लाईट नव्हती. माझ्या कारकिर्दीत कधी असं झालेलं नव्हतं असं मला वाटते. मला माहित नाही, 4 न 5 दिवस लाईट नव्हती माझ्या कारकिर्दीत कधी झालं नव्हतं. माझ्या कारकिर्दीत पास झालेली आजचे मुख्यमंत्री, तेव्हाचे एनर्जी मंत्री ह्यांच्याकडून पास केलेली सबस्टेशन, ते विरार मारंबळचं असेल, ते कामणचं असेल, ते चिंचोटीचं असेल, ते विरार ईस्टचं असेल, त्याच्या प्रोग्रेस काय? MMRDA 2024 ला हे जे 7 ब्रिजेस, 4 ओव्हर ब्रिजेस वगैरे वगैरे पास करून घेतलेली, त्याचं गेल्या 2 वर्षात काय झालं? हे मी सगळ्या गोष्टी 24च्या बोलतोय. आजपासून 3 वर्षापूर्वी इकडे मला तोंड कोणीच उघडायला लावू नका, मला तोंड कोणीच उघडायला लावू नका. आणि मी तर उघडलं तोंड तर विचारेल पाणीपट्टी जीबीनी करायची. मग पाणीपट्टी वाढ झाली त्यावेळी आमदार कोण होता इकडूनचा? त्यावेळी बॉडी होती का? त्यावेळी तुम्ही काय करत होते? मग त्याच्यामुळे ही लोकांशी चर्चा करण्याकरता मीटिंग असते, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. टीका करण्याकरता जर तुम्ही सरसावले तर माझ्या हाताची घडी नेहमीच वरती असते. त्याच्यामुळे धन्यवाद. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.